असे छोटे छोटे ऑफरोडिंग तुम्हाला भेटतील, तर मिस नका करू. सांगता नाही येत. आणि या माणसांसारखं नका करू असं की गाडीचं इंडिकेटर कंटिन्यू सुरू राईटचं आणि भाऊ चाललाय लेफ्टला. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राईड विथ लोकी. आणि आपण आज जाणार आहोत ट्रॅफिक मधून. आणि आता हा जो चौक आहे, हा आहे विमाननगर मधला चौक. आणि या ठिकाणी गाडी जेव्हा क्रॉस होते ना, तेव्हा एक वेगळाच काय म्हणतो, वेगळाच एक सीन बनून जातो. आता बघा, या साईडला ह्या गाड्या येत आहेत, समोर ही ट्रॅव्हल्सने सर्व ऑफिसची बस आहे. आणि इथे हे ऑटोवाले असतात. आणि इथे आहे बस स्टॉप. तर इथे पण खूप ट्रॅफिक होऊन जाते. आणि या साईडला थोडा तुम्ही या रस्त्याच्या जर कडेने चाललात तर तुमची गाडी लवकर समोर जाईल. नाहीतर हे तुम्ही बघू शकता इथे. आता ही ट्रॅफिक तर खूप कमी आहे. समोर जेव्हा उबाळे नगर जेव्हा स्टार्ट होणार, आपले घर सोसायटी थोडं समोर, त्या टायमाला कळणार ही ट्रॅफिक किती आहे. तर सध्या तरी एवढी. आणि अजून एक की साईडला तुम्ही बघू शकता, इथे युटर्न तयार केलेले त्यांनी आहे. जे चौकामधले जे होते ते बंद केलेले आहेत. तर तुम्ही इथं नेहमी येताना ना, इथनं गाडी स्लो ठेवा. कारण कधी कोणती गाडी मदत येईल आणि तुम्ही त्या गाडीला ठोकसाल, काही सांगता नाही येत. आणि या माणसांसारखं नका करू असं की गाडीचं इंडिकेटर कंटिन्यू सुरू राईटचं आणि भाऊ चाललाय लेफ्टला. हे बघा, हा जो तुम्हाला हा जो मोका रोड दिसतो ना इथनं आल्यावर, तर या साईडने तुम्हाला टर्न घेऊन खराडी बायपासला स्लाइटली राईट जाऊन तुम्हाला खराडी बायपासला जावं लागणार आहे. हे बघा, इथनं हा टर्न. आणि जर तुम्ही हा टर्न चुकवला तर तुम्हाला इथनं कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर समोर जावं लागणार आहे. आणि 1 ते 1.5 किलोमीटर समोर गेल्यानंतर तुम्हाला परत तिथनं यू टर्न करून बायपासला जावं लागणार आहे. आता हा बघा, ह्या ज्या सर्व गाड्या आहेत, तर ह्या खराडी बायपास कडनं टर्न होणार. म्हणजे ह्या गाड्या जाणार आहेत सर्व हडपसरला, हडपसर मगरपट्टा त्या साईडला. आणि जो मेन खराडी चौक जो होता, तर तो चौक केलेला आहे बंद. तिथे त्यांनी पूर्ण बॅरिगेड्स लावलेले आहेत. हे बघा, हे जे बॅरिगेड दिसत आहे ना समोर, तर याच्यामुळे तो सुरू केलेला आहे टर्न त्या साईडचा. आणि वा वा, ठोकतोय ठोकतोय ठोकतोय. आणि थोडाफार तुम्हाला असा मोकळा रोड भेटणार मधात. पण हा मोकळा रोड जास्ती नाही, हा फक्त 100 मीटर पर्यंत. कारण की 100 मीटर नंतर परत त्या साईडने जो चौक आहे, तर त्या चौकातनं परत गाड्या या साईडला येणार. आणि तुम्हाला गाडी परत स्लो करून फर्स्ट सेकंड याच गेअरमध्ये चालवावी लागणार आहे. आणि काही असे महाशय जे रस्त्यामध्ये गाडी पार्क करून रोड ब्लॉक करतात या ठिकाणी. हे बघा, आता ट्रॅफिकला सुरुवात झाली इथनं. आपण बघू, या साईडने गाडी निघते. हा, या साईडने वाटते थोडे चान्सेस. असे छोटे छोटे ऑफरोडिंग तुम्हाला भेटतील, तर मिस नका करू. आणि संध्याकाळच्या टायमाला जर तुम्ही या रोडवर एक नोटीस केलं ना, तर फक्त इथनं या साईडला, म्हणजे जो नगरकडे जो रोड जातो त्याच रोडवर इथे ट्रॅफिक असणार. त्या साईडला ट्रॅफिक बिलकुल नसणार, कारण की आता लोकांचा टाइम झाला घरी जाण्याचा. तर या साईडला जास्ती गर्दी मिळणार. आणि आपल्याला छोटे छोटे जे मधात जे टर्न भेटतात असे गाडीच्या गॅपमध्ये, तर त्या साईडने गाडी काढलेली कधी पण चांगली.
आणि आता पाऊस पण सुरू झाला आहे. ब्लॉग पण करायचा आहे, पण असं आहे की कॅमेराची सेफ्टी पण असली पाहिजे. आणि कोणी नवीन माणूस या ट्रॅफिक मध्ये आलं ना तर बस त्याचं कल्याण. हे बघा अशी हेवी ड्रायव्हर येतात काही काही रॉंग साईडने. म्हणजे इथं कोणीच कोणाला असं समजून नाही घेणार की या साईडने आपण नको जायला हवं, या साईडने विनाकारणची ट्रॅफिक होऊन जाणार. आणि आता पाऊस पण वाढलाय आणि आता मला हा व्लॉग बंद करावा लागणार आहे. तर आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटू. पुढचा व्लॉग याच्यापेक्षा तुम्हाला ट्रॅफिक मध्ये दिसणारे काही नमुने असतील, काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या ट्रॅफिक मध्ये सुरू असतात. जसे आता यांना माहिती आहे साईडनी ट्रॅफिक आहे तरी पण हे या साईडने आले तिथे. हा, तेवढी ट्रॅफिक असून तो म्हणतोय पलीकडे दाबा, पलीकडे दाबा तुमची गाडी, म्हणजे त्यांना जाऊ द्या. जाऊ देत आपण. चला मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा.